फ्रेंड्स, रोल्स तुम्ही खूप सारे खाल्ला असाल, पण कॅबेज रोल कधी ट्राय केला आहे का? नाही तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी, हेल्दी आणि टेस्टी. तर फ्रेंड्स, इथे लागणारं सगळं साहित्य आहे ते मी काढून घेतलेलं आहे. तुम्हाला सर्व इन्ग्रीडियंट्स लिस्ट आणि प्रमाण सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, चेक करू शकता. इथे मी कांदा, कोबी, पनीर, गाजर, शिमला मिरची, हिरवा मिरची, ओरेगॅनो, पुदिना हे सर्व लागणार आहे. त्याचबरोबर सोया सॉस आणि चिली व्हिनेगर आणि डार्क सोया सॉस आपल्याला लागणार आहे. इथे कोबी लागणार आहे. कोबीचे जे पत्ते आहेत ते मी अख्खे इथे काढून घेते, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने जितके तुम्हाला लागतील तितके पत्ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुटणार नाही याची काळजी घ्या, कारण आपल्याला पूर्ण एक पत्ता पाहिजे असतो. थोडंसं वरून कट केलं ही साईड की मग जे पत्ते आहेत ते खूप इझिली निघून जातात, तुम्ही पाहू शकता. तर इथे मी जितके पत्ते निघाले तितके काढून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. पाणी बॉईल झालं की त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर हे पत्ते जे आहेत ते टाकून आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पत्ते जे आहेत ते खूप सॉफ्ट होऊन जातील. तर बघू शकता 2 ते 3 मिनटं उकळल्याच्या नंतर आपले पत्ते जे आहेत ते पूर्णपणे अगदी सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण स्टफिंगची तयारी करूया. इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. अगदीच थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. आपल्याला 3 ते 4 इथे मी चॉप्ड लसूण करून घेतलेले आहे. ती लसूण आपल्याला टाकून घ्यायची आहे. अगदीच परतवून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे लसूणचं जितकं फ्लेवर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे. लसूण तडतडली की मग आपल्याला बाकीचे जे इन्ग्रीडियंट्स आहेत ते सर्व इन्ग्रीडियंट्स टाकून घ्यायचे आहेत आणि अगदीच 2 ते 3 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती थोडंसं परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण एकदम सॉफ्ट करायचं नाही आहे. थोडंफार कच्चाच ठेवला तर टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. थोडंफार चायनीज फ्लेवर येतो आणि चायनीज फ्लेवरमध्ये ज्या कच्च्या भाज्या असतात, जर त्या कच्च्या ठेवला तरच त्याची टेस्ट भन्नाट येऊन जाते. तर इथे बाकीचे जे इन्ग्रीडियंट्स आहेत त्याचबरोबर कोबी आणि पनीर आहे ते सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि अगदीच 2 मिनटं परतवून घेणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला इथे सोया सॉस आणि व्हिनेगर जे आहे ते इथे टाकायचं आहे. त्याचबरोबर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदीच हाफ टेबलस्पून इतकं मी शेजवान चटणी घेतलेली आहे. अगदीच टेस्टपुरती घ्यायची आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं चायनीज फ्लेवर पूर्ण घरामध्ये पसरलेला असेल. छान असं चायनीज फ्लेवरचा स्मेल येतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली स्टफिंग जी आहे ती रेडी झालेली आहे. थोडासा पाऊस येतो आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येईल, तो इग्नोर करा. इथे पत्ते आपले थंड झालेले आहेत. मी पाणी काढून पाणी गळायला ठेवलेलं होतं. तर इथे मी स्टफ करते आणि व्यवस्थित पॅकेट रोल करणार आहे अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व जे रोल आहेत ते करून घेऊया, पॅकेट रोल करून घेऊया. आणि आपल्याला अगदीच हे फ्राय वगैरे काही करायचे नाही आहेत. फक्त तव्यावर 2 ते 3 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या डाएट फूड हेल्दी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर अशा छान छान रेसिपीजसाठी एकदा चॅनलवरती व्हिजिट करा. अशा बऱ्याचशा तुम्हाला हेल्दी डाएट फूड रेसिपी माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने सर्व रोल जे आहे ते मी करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला जे रोल आहेत ते परतवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले छान हेल्दी टेस्टी कॅबेज रोल किंवा कॅबेज पॅकेट बोलू शकता, रेडी आहेत. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी आणि टेस्टी व्हिडिओमध्ये. बाय.